परिसरातल्या पाहणी केली, पर्यावरणाची माहिती घेतली किंवा या ठिकाणी झाडं झुडपं पक्षी यांचं जर त्यांनी निरीक्षण केलं तर ते या ठिकाणी त्या आपल्या कवितेतून व्यक्त होऊ शकतात. आणि आपल्या सगळ्यांना कविता पाठ्यपुस्तकामध्ये का दिलेल्या आहेत तर त्याचा मागचा उद्देशच आहे की त्यांची अभिव्यक्ती या ठिकाणी व्यक्त झाली पाहिजे. खरं म्हणजे कवितेमध्ये एक प्रकारे ऊर्जा सुद्धा आहे आणि आनंद सुद्धा आहे. हा आनंद या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळू शकतो. खरं म्हणजे अनेक प्रकारच्या भावना असतात. बरेचसे विद्यार्थी इथे बोलू शकत नाही, अबोल असतात आणि ते व्यक्त होत नाही. परंतु कविता जर त्यांच्या मनामध्ये रुजवली आपण तर ते बोलण्यापेक्षा आपल्या लेखनातून ते व्यक्त होऊ शकतात. समजा आपण दप्तरांना शाळेच्या मुलांना सांगितलं विषय एखादीला तर मुलं व्यक्त होऊ शकतात, बोलू शकत नाही परंतु मुलं त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात आणि कल्पना त्यांची शक्ती त्यामुळं चांगल्या प्रकारे वाढते. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जर हा 1 तास कवितेचा उपक्रम जर आपण सुरू केला तर मला वाटतं या प्रकारचा फायदा हा मुलांना विचाराची जी उंची त्यांची निरीक्षणची क्षमता आहे ती वाढायला नक्कीच मदत होऊ शकते. असा माझा गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक विद्यालयामध्ये हा उपक्रम घेतला त्याचं मला आउटपुट मिळाले. त्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामधला जो दृष्टिकोन आहे तो त्या कवितेच्या माध्यमातून तो मांडू शकतो विद्यार्थी. आता बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की घरची परिस्थिती कुटुंबाची परिस्थिती विस्कळीत असते आणि तो मुलगा घरी आल्यानंतर बाहेर आल्यानंतर व्यक्त होऊ शकत नाही, पण त्याची घरची परिस्थिती कशी आहे तो आपल्या अनुभवातून तिथं आल्यानंतर व्यक्त होऊ शकतो. आणि अनेक उपक्रम जे तर ते मुलाचे व्यक्तिमत्व जर तुम्ही त्या कवितेतून जर व्यक्त झालं पाहिलं तर त्यांची समस्या तुम्हाला सहज समजू शकतात. त्याचप्रमाणे हा 1 तास कवितेचा विद्यार्थी वर्गामध्ये चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मदत होणारा उपक्रम आहे. आणि विद्यार्थी वर्गामध्ये आता अनेक शाळांचा जेव्हा आम्ही सर्वे केला आहे मुख्याध्यापकांना विचारलं तर मुलांची कल्पना शक्तीचा विस्तार झालेला आहे, त्यांचं निरीक्षण शक्ती वाढलेली आहे. तला ट आणि मला जोडण्यासाठी नाही तर ती जी चित्र पाहिले त्यांनी जे किंवा या ठिकाणी पक्षी पाहिले, त्यांनी शाळा पाहिली, अधिकारी पाहिले किंवा येणारे पाहुणे पाहिले, परंतु ते कसे त्याला भावले तो त्या कवितेतून मांडू शकतो. म्हणजेच काय तर एखाद्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता आहे तो गुणगुणतो चांगल्या प्रकारे. समजा एखादा मोठा लेख असेल, लेखामध्ये जर आपली माहिती दिली असेल तर त्याच्यामध्ये 4 ओळी असतात बघा, तर आपण लेखापेक्षा 4 ओळीवर जास्त पद्धतीने आपण लक्ष देतो. म्हणजेच काय तर कविता ही माणसाला प्रत्येकाला ही मनाला भावणारी असते आणि जी ताकद आहे लेखामध्ये ती कवितेमध्ये जास्त आहे. कमी शब्दामध्ये तुम्हाला आपले भाव व्यक्त करता येतात. पण सगळ्या प्रकारच्या म्हणजे मुलांना अभ्यासक्रमातल्या ज्या कविता आहेत, अभ्यासक्रमातले जे विषय आहे किंवा परिसरातली जी हे आहे समस्या, उदाहरणार्थ तुम्ही पर्यावरणाच्या बद्दल आपण बरेचसं काम करतो, स्वच्छतेबद्दलचं काम करतो. तुम्ही जर मुलांना तो विषय दिला तर मुलं त्या पद्धतीने उत्तम प्रकारे निरीक्षण करून आपल्या लेखनामधून हा विषय मांडू शकतात. म्हणजे मला एवढं सांगायचंय की हा जर 1 तास कवितेचा उपक्रम आपल्या प्राथमिक शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 4थी शाळेमध्ये यापूर्वी मी गाडगे महाराज अभियानचा सुद्धा उपक्रम घेतलेला आहे. तर 34,000 विद्यार्थी जे होते तेव्हा ते सगळ्यांना आपण रंगभर स्पर्धा सुद्धा घेतलेली आहे. पर्यावरणासाठी आपण पथनाट्य 1800 पथनाट्य आपल्या संस्थेने केले महानगरपालिकेसाठी. त्यानंतर जवळजवळ 50,000 झाडं लावण्याचा आपला जो प्रोजेक्ट दिला होता तर पालिकेने सगळ्या त्या ठिकाणी सक्सेस केलेला आहे. एमपीएससी यूपीएससी साठी सुद्धा आपण अनेक प्रयत्न केले, 20 वर्ष मी करतो आणि आपल्या शहरामध्ये 4 एमपीएससी केंद्र सुद्धा सुरू झाले. तर सातत्यपूर्ण गेली संस्था आता 25व्या वर्धापनाकडे जात आहे. शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहण्यासाठी संस्थेचं खूप मोठं या शहरामध्ये योगदान आहे आणि आपण आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप आनंद वाटला. आणि हा वेगळा विषय माझा टेक्निकल विषय नाही, हा भावनिक आणि समृद्धीकडे नेणारा विषय माझा. टेक्निकली गोष्टी म्हणून मी पीपीटी मध्ये काही दाखवलं नाही, मी संवाद करतो आपल्याशी. आणि हे जे माध्यम आहे कवितेचं हे तुमच्या आत्म्याशी संवाद करणार आहे, तुमच्या विचाराशी संवाद करणार आहे. आणि हा विचाराशी संवाद करणारा जो मार्ग जर विद्यार्थ्यांमध्ये रुजवला भविष्य काळामध्ये येणारे कुसुमाग्रज बालकवी या माध्यमातून घडतील अशी मला अपेक्षा आहे. पाठ्यपुस्तकातल्या कविता आपल्या पालिकेतल्या शाळेतल्या मुलांच्या असतील अशी माझी अपेक्षा आहे. यापूर्वी आपण अनेक कवींना वाचलेले परंतु कवी एवढे मोठे छान मोठे असं ते कधी आम्हाला भेटलेच नाही. आपल्याला भेटले कधी नाही भेटले, ती पाहिले कधी पुस्तकात शिकवताना कधीच भेटले नाही. म्हणून कवी कसा असतो, कसा दिसतो आणि कसा सादर करतो हे दाखवण्यासाठी आपण 1 तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला हा उपक्रम सुरू केलाय. मला वाटतं हा उपक्रम जो शनिवारी दप्तरांना शाळा आहे त्यावेळेस जर आपण सादर केला सुरू केला
तर आमच्या संस्थेकडनं 100% जे पाहिजे ते सगळं सहकार्य दिलं, आमचा वेळ दिला जाईल आणि सर्व आम्ही संस्था गेली 25 वर्ष या साहित्याची सेवा करण्यासाठी विनामूल्य सेवा देत आहोत. तर हा कार्यक्रम आपल्यासाठी विनामूल्य आम्ही देऊ. आमचे जवळजवळ 1200 सभासद आहे संस्थेचे, 1200 कवींचं मोठं संघटन आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या कवींना सुद्धा, बोली भाषेचे सुद्धा कवी आपण या ठिकाणी बोलू शकतो आणि ह्या उपक्रमाला चांगल्या प्रकारे आपण स्थान दिलं तर मला वाटतं आपल्या पालिकेतले सगळे प्राथमिकचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला लेखक, एक चांगला कवी, एक चांगला साहित्यकार घडू शकतो हा माझा आत्मविश्वास आहे. कारण मी अनेक पालिकेच्या अनेक उपक्रमांमध्ये मी नेहमी सक्रिय भाग घेतलेला आहे. तर मला वाटतं हा 1 तास कवितेचा तुमच्या भेटीला हा उपक्रम आपण मंजूर करावा अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. आता वालेकरवाडीला